ते दरवर्षी एक महाराष्ट्र केसरी होतं, दुसरी कुठलीही स्पर्धा होत नाही. भारत देशामध्ये विचारलं जातं इस साल कौन बन गया महाराष्ट्र केसरी. आणि हे असं असताना तुम्ही दरवर्षी 2-2, 4-4 करताय. उद्या गलीबोळात बी होतील, त्याची मान प्रतिष्ठा संपून जाईल. महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा आज कराडला आक्रोश आंदोलन आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी सध्या कराडमध्ये आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या मागं महाराष्ट्र केसरी पैलवान आपल्या मानाच्या गदा सरकारला परत करणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. मुंबईला आझाद मैदानावर सरकारदारी हे साकडं उपोषण देखील करताना आपल्याला पाहायला मिळतील. एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्यात यावी अशी पैलवानांची मागणी आहे. महाराष्ट्रामध्ये 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धेऐवजी एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धेची मागणी आता होताना पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत आता महाराष्ट्र केसरी पैलवान आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नेमकी काय मागणी आहे तुमची, काय साकडं आहे? मी महाराष्ट्र केसरी विष्णू जोशी 1985 सालचा महाराष्ट्र केसरी, त्याच वेळी मला शिवछत्रपती अवॉर्ड मिळालेला आहे. आमची मागणी एकच आहे. अलीकडं संघटनेमध्ये फूट पडून संघटनेत 2-2, 4-4 संघटना झालेली. प्रत्येक संघटना महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवते. कोण मातीवरची भरवते, कोण गादीवरची भरवते. अशा प्रकारे इथं जे चाललेलं आहे हे आम्हाला मान्य नाही. 1960 सालापासून ज्या स्पर्धा सुरू झाल्या, पहिला महाराष्ट्र केसरी दिनकर तयारी झाली. ते दरवर्षी एक महाराष्ट्र केसरी होतं, दुसरी कुठलीही स्पर्धा होत नाही. याची मान प्रतिष्ठा इतकी मोठी आहे की भारत देशामध्ये विचारलं जातं इस साल कौन बन गया महाराष्ट्र केसरी. यानी उसका मतलब ऐसा है कौन महाराष्ट्र का सर्वश्रेष्ठ सबसे बड़ा पहलवान है. तो असं विचारलं जातं देशामध्ये या महाराष्ट्र केसरीच्या बद्दल. एवढी मोठी जी शान आहे. आमचा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर तो हिंद केसरीच्या बरोबर कुस्ती लढू शकतो, एवढी त्या महाराष्ट्र केसरीच्या म्हणजे ताकद आहे, धमक आहे. आणि हे असं असताना तुम्ही दरवर्षी 2-2, 4-4 करताय. उद्या गलीबोळात बी होतील, त्याची मान प्रतिष्ठा संपून जाईल. महाराष्ट्र केसरीच्या किताबाची प्रतिमा मलिन होईल. हे होऊ नये. दुसरी गोष्ट, जे महाराष्ट्र केसरीचं तुम्ही सर्टिफिकेट देताय ते आमचं अधिकृत सर्टिफिकेट आहे, अधिकृत आहे. ते सर्टिफिकेट आम्हाला मिळाल्यानंतर त्याच्यावर आम्हाला नोकरी मिळाली. पण तुम्हाला मी MSCB मध्ये होतो, त्या सर्टिफिकेटवर शासनानं मला जमीन दिली, शासनानं मला घर दिलं, शासनाच्या सगळ्या सुविधा मिळाल्या, शासनाचं आम्हाला मानधन मिळतं त्या सर्टिफिकेटमुळे. ते आत्ता ह्या पैलवानांना मिळत नाही. मानधन मिळत नाही, कुठली नोकरी मिळत नाही. मग या स्पर्धा भरून काय फायदा आहे? तर ती कुठली तर एक अधिकृत संघटना पाहिजे. आज अधिकृत कुठली आणि अनधिकृत कुठली ह्याचा वाद हायकोर्टात चालू. त्याचा निकाल लागायचा आहे. तोपर्यंत तुम्ही या स्पर्धा भरवा लागलाय. भरवा, कुस्ती पेशा वाढवा, ते तुम्ही बंद करा. आम्ही म्हणत नाही, नावं वेगळी वेगळी द्या. आणि ह्या शासनामध्ये ह्यात कुठं तर भाग घ्यावा आणि हे जे चाललेलं आहे हे एकत्र करावं, अशी आमची मागणी आहे. आणि होत नसेल तर आमच्या दिलेल्या मानाच्या गदा आम्ही परत करतो. मग कशाला खेळखंडोबा येऊ, असा आमचा शासनाला प्रश्न आहे. म्हणून शासनाला मी सूचित करतो, एक तुम्ही भाग घ्या, एका कुठल्या तर संघटनेला अधिकृतपणे मान्यता द्या. अमक्याला द्या, तमक्याला द्या, आम्ही कुणाचं नाव घेणार नाही. सगळे आपलेच आहेत, खेळाडूच बंधू आहेत. त्यामुळे कोणीही करू देत. एक तर हे केलं पाहिजे. नसेल तर दुसरा तोडगा मला असा सुचवायचा आहे की शासनानं हायकोर्टाचा निर्णय लागेपर्यंत स्वतः स्पर्धा भरवावी महाराष्ट्र शासनामार्फत, महाराष्ट्र केसरीची. आणि निकाल लागेल त्यावेळी कुठली अधिकृत आहे ती स्पर्धा भरवी. हा आमचा पर्याय आहे. शासनानं भाग घ्यायला पाहिजे. आणि नाही घेत असेल शासन, भाग घेत नसेल, हातबल असेल. खुर्चीसाठी आता पैलवानांवर गदा आणली जाते का? काय वाटते तुम्हाला? कशासाठी? खुर्चीसाठी, सत्तेसाठी, पदासाठी पैलवानांवर गदा आणली जाते का? असं काय वाटत नाही आहे. परंतु प्रत्येकाला वाटतं की मी काहीतरी कुस्तीचा विकास करतो, मला काहीतरी करायचं आहे, असं प्रत्येकाला नेतेगिरी करायची असते. तर त्याच्यामुळं हे अशा संघटनेला पेव फुटलंय संघटनेचं. तर असं होऊ नये. विकास तर सगळ्यांनाच करायचा आहे, पण विकासासाठी गटबाजी नको आहे, एकत्र या, हे माझं सांगणं आहे. गटबाजी नको आहे. एकंदरीत जर बघायला गेले तर गटबाजी नको असं देखील सांगण्यात येते. आणि त्याचबरोबर आता मुंबईला खशाबा जाधव यांच्या स्मारकाला अभिवादन करून हे सर्व पैलवान जाणार आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी. जर बघायला गेलं तर डबल महाराष्ट्र केसरी
साहेब आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा, काय सांगाल नेमकी काय मागणी आहे तुमची? गेल्या 2 ते 3 वर्षापासून तुम्ही याचा लढा लढताय, मात्र यावर कुठला तोडगा निघाला नाही. सरकारला काय सांगाल? खरं तर मी गेली 3-4 वर्ष झाले या महाराष्ट्र केसरी पदाची हेळसांड चालू आहे महाराष्ट्रामध्ये. मी त्याच्यासाठी गेल्या वर्षी आवाज उठवला होता. त्यावेळेस मी एकट्यानेच आवाज उठवला होता की सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशी उपोषण करून ते उपोषण झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलं की 2 महाराष्ट्र केसरींची 1 महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे, जी परंपरेनुसार आज 60 वर्ष झाल्याची परंपरा चालू आहे कुस्ती क्षेत्रामध्ये. त्यानंतर क्रीडा मंत्र्यांनी निवेदन दिलं की 2 महाराष्ट्र केसरीची 1 महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे. आणि खरोखर आज म्हणजे आमच्या कुस्ती क्षेत्रातला आज शेवट झाला की यावर्षी मीडियाच्या माध्यमातून आम्हाला समजलं की यावर्षी 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहेत. म्हणजे खरोखर हे गेल्या वर्षी मी एकट्यानं आवाज उठवला होता, पण यावर्षी जवळजवळ 40 महाराष्ट्र केसरी आणि 12 ते 15 हिंदी केसरीने आज आवाज उठवलेला आहे. आणि आमची खरोखर आज आम्ही सरकारच्या विरोधी कुठली भूमिका घेत नाही. सरकारला साकडं उपोषण करतोय आम्ही, म्हणजे साकडं घालतोय की आमच्या कुस्ती क्षेत्रातली जी आज हेळसांड चालू आहे किंवा त्या पदाची हेळसांड जी चालू आहे ती कुठेतरी तुम्ही थांबवा. आज अनेकांनी प्रश्न केला की शासनाचा म्हणजे तुमच्या संघटनेच्या वादामध्ये शासन कसं काय मध्ये येऊ शकतं. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आज मी महाराष्ट्र केसरी आहे. मला आज महाराष्ट्र केसरी मुलं असेल किंवा हिंदी केसरी मुलं असेल एक सरकारची पेन्शन मिळते. आज सरकारी नोकरीचं आरक्षण आहे 5%. जे आमचे 10वी 12वीचे जे विद्यार्थी आहेत राज्यस्तरीय स्पर्धा केल्यानंतर त्यांना 5 मार्क मिळतात. त्या अशा अनेक सुविधा आहेत त्या पैलवानांना कुठल्याच मिळणार झाल्यात. कुठला अधिकृत महाराष्ट्र केसरी कुठला अनधिकृत महाराष्ट्र केसरी हे सरकारला नाही तर आम्हाला पैलवानांना समजणार की कुठला अधिकृत आहे आणि कुठला अनधिकृत आहे. ह्याचा लाभ कुठल्याच पैलवानाला घेता येणार झाला. त्याच्या पुढेही जाऊन सांगायचं झालं तर आज या पदाची किंमत राखली पाहिजे. किती 60 वर्षाची परंपरा चालू आहे महाराष्ट्रामध्ये. खरं तर आम्ही 15-15, 20-20 वर्षे हे रक्ताचं पाणी करून एका वर्षी 100 ते 150 पैलवान त्या गदेपर्यंत पोहोचतात आणि त्यातला 1 महाराष्ट्र केसरी. हे खरोखर अतिशय जिकिरीचं आणि ऐन उमेदीच्या काळामध्ये आम्ही 15-20 वर्ष कष्ट करून तिथपर्यंत पोहोचलो. आणि त्या गदेची अशी चाललेली अडचण तर मी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील आज पैलवान बघताय तुम्ही. आज इथं तर फक्त सांगली आणि सातारा जिल्ह्यातले पैलवान इथं जमलेले आहेत. आज संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान आम्हाला पुणे एक्सप्रेस हायवेला सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, परभणी म्हणजे तो संपूर्ण महाराष्ट्र त्या तिथं आम्ही एकत्र येणार आहोत. तिथनं मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आणि तिथं जाऊन मुक्काम करणार आज. आणि उद्या सकाळी 10 वाजता आझाद मैदानला आम्ही साकडे उपोषण करणार आहोत. म्हणजे सरकारला आमचं मागणी मांडणार आहोत की यातनं काहीतरी मार्ग काढा म्हणून. आणि उद्या आम्ही अशा पद्धतीने सरकारला आमचं मागणं मांडणार आहोत. आणि सरकारच्या पद्धतीनं आमच्या सर्व कुस्तीगिरांचा तर ही सर्व कुस्तीगिरांची शेतकऱ्यांची मुलं आहेत सगळीच. कारण शेतकऱ्याच्या घरामध्ये कुस्ती खेळ खेळला जातो आणि या सर्व शेतकऱ्यांच्या मुलांचं महाराष्ट्र केसरी आणि हिंदी केसरींचं म्हणणं ऐकून घेईल. अन्यथा आम्हाला ज्या संधीच्या गदा शासनाच्या वतीने मिळालेल्या आहेत खरोखर 15-15 वर्ष कष्ट करून ज्या गदेसाठी आम्ही रात्र झोपत नसायचो त्या गदा आम्ही शासनाला परत करणार आहे. कारण या शासनाच्या ह्या गद्यांचा मान राखणे सरकारचं काम आहे. त्या गदेचा मान सन्मान सरकारनं राखावा. अन्यथा ह्या गदा आम्ही सरकार जमा करणार. जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत त्यावर तोडगा सरकारनं काढला की जे ते गदा आपापल्या माघारी निघतात. 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत्या, यावर पैलवानच काय आक्षेप घेणार का? पैलवानच त्या स्पर्धेला खेळणार नाहीत असं काही होईल का? अशी काय तुम्ही पैलवानांना मागणी करणार आहे का? आज अशी परिस्थिती झाली आहे महाराष्ट्रामध्ये या संघटनेच्या वादाची कीड जी आहे कुस्ती नाही तर सगळ्या खेळामध्ये लागलेली आहे. आणि ही वाद होत असताना ह्यात कुस्तीगीर आमचा भरडला जातोय. एक संघटनेच्या जवळचे जे काही ठराविक कुस्तीगीर असतील खेळणार ते सांगतायत की आमच्या स्पर्धेत खेळायचं, पुढच्या स्पर्धेत खेळायचं, तुला ते आमच्या स्पर्धेत खेळून देणार नाही. दुसऱ्या स्पर्धेत खेळणारा पैलवान इकडे खेळायचं त्याला खेळून देत नाहीत. अशा 4-4 ठिकाणी पैलवान भरडला जातोय आमचा. पहिल्यांदा ते थांबलं पाहिजे आणि सगळेजण एकत्र होऊन आमचा आज सरकारला विरोध नाही, कुठल्या संघटनेला विरोध नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की या 4ही संघटनेची एक संघटना बनवा आणि 1 महाराष्ट्र स्पर्धा झाली. एकंदरीत जर पाहायला गेलं तर 4ही महाराष्ट्र केसरी ज्या स्पर्धा होत्या त्याची एकच संघटना करण्यात यावी आणि एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा करण्यात यावी अशी मागणी देखील डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता मुंबईकडे या ठिकाणून कराडमधून मोठ्या प्रमाणावर सर्व पैलवान आता रवाना होतील काही वेळातच आणि त्यानंतर या ठिकाणी आझाद मैदानावर देखील ते साकडं उपोषण सरकारकडे करण्याचं असल्याचं त्यांनी सांगितलंय. कॅमेरामॅन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, कराड, सातारा. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.